नमस्कार मित्रांनो. मानसिक आजारांच्या गोळ्या सुरू करताना किंवा घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी बोलावं लागेल आणि नेमका कुठला आजार आहे, कशाच्या गोळ्या सुरू करतायत हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. त्या गोळ्या नेमकं काय काम करणार आहेत. सो ही सर्व इन्फॉर्मेशन शेअरिंग तुमच्या डॉक्टरांसोबत तुमची झाली पाहिजे. आणि हे झाल्याच्या नंतर एक विश्वासाने ट्रीटमेंट सुरू करायला हवी. ट्रीटमेंट घेताना डाऊट्स नाही घ्यायला पाहिजेत, कारण जितका विश्वास तुम्ही डॉक्टरांवर आणि ट्रीटमेंटवर ठेवणार त्या फेथमध्ये हिलिंग पॉवर्स असतात. लवकर बरे होतात पेशंट्स जे विश्वास ठेवतात. सो जेव्हा एखादा व्यक्ती मानसिक आजाराची गोळी सुरू करतो तर त्यांना काय काय अडचणी येऊ शकतात. सर्वात पहिले तर गोळी सुरू केल्या केल्या काही जणांना खूप झोप येऊ शकते. सो ही झोप का बरं येते? कारण कुठल्याही मानसिक आजारामध्ये व्यक्तीचा माइंड डिस्टर्ब्ड असतो आणि त्याला शांत करण्यासाठी काही एलिमेंटमध्ये झोपेची गोळी सहसा डॉक्टर्स सुरू करतात. सो पण काही जण त्याला खूप सेन्सिटिव्ह असतात आणि म्हणून त्यांना दिवसा देखील झोप यायला लागते. सो तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करणं अपेक्षित असतं आणि त्यांना सांगावं की या गोळ्यांनी मला जास्त झोप येते. सो ती गोळी टिपिकल गोळी डॉक्टर्स कमी करून देतील तुम्हाला आणि तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मित्रांनो, सहसा झोपेच्या गोळ्या एक साधारण 15 दिवस किंवा जास्तीत जास्त एखादा महिन्यापर्यंत त्याची गरज असते. त्यानंतर जसजसा पेशंट बरा व्हायला लागतो तसतसं त्या गोळ्यांची गरज नाही पडत आणि डॉक्टर स्वतःहून ते गोळ्या कमी करतात. दुसरा प्रश्न सहसा लोकांच्या मनात जो पडतो की गोळी सूट व्हायला नेमका किती दिवस लागतात. सो कुठल्याही प्रकारची गोळी सूट व्हायला साधारणपणे एखादा आठवडा लागतो. शरीरासाठी ते औषध, ते केमिकल एक नवीन तत्त्व असतं आणि त्या शरीराला त्या गोष्टीशी ॲडजस्ट व्हायला एखादा आठवडा साधारणपणे लागतो. मग तोपर्यंत काय होतं? तोपर्यंत काही थोडेफार छोटे मोठे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, जसं की ॲसिडिटी होणं, थोडंफार चक्कर आल्यासारखं होणं, सुस्त वाटणं किंवा झोप लागणं. सो असं काही झालं तर समजायचं की आपल्याला डोस थोडासा कदाचित जास्त दिला जातो आहे. डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करावा आणि लो डोसनी ट्रीटमेंट सुरू करावी. जेव्हा लो डोसेसमध्ये ट्रीटमेंट आपण सुरू करतो तेव्हा सहसा हा प्रॉब्लेम येत नाही किंवा डोसेस लो केल्यावरती हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. याच्या व्यतिरिक्त जर इतर काही साईड इफेक्ट्स तुम्हाला येत असतील, जसं उदाहरणार्थ बॉडीवर काही रॅश येणं, चट्टा येणं, काही अंगाला खाजू येणं, तोंड सुजणं किंवा शरीरावरती सूज येणं कुठल्या प्रकारची, किंवा थरकाप होणं, जीभ जड पडणं, अशा प्रकारचे जर काही साईड इफेक्ट्स होत असतील तर डेफिनेटली समजावं की या प्रिस्क्रिप्शनमधली एखादी गोळी तुम्हाला सूट झालेली नाही आहे आणि हे डॉक्टरांशी बोलून ती गोळी नेमकी कोणती आहे हे फाइंड आउट करणं आणि ती गोळी बंद करणं हे त्याचं सोल्युशन आहे. आणि जसं तुम्ही ती गोळी बंद कराल हे सर्व साईड इफेक्ट्स कमी होऊन जातील. पण मित्रांनो, इथे काय होतं की पेशंट्स खूप घाबरून जातात असं काही झालं की, आणि मग ते काय करतात की सर्वच गोळ्या बंद करून टाकतात. सो याने त्यांचा लॉस होतो. त्यांना जो फायदा व्हायचा असतो ट्रीटमेंटने तो होत नाही. सो असं एकदम सगळ्या गोळ्या न बंद करता टिपिकल तीच गोळी ज्यांनी साईड इफेक्ट होतो आहे ती डॉक्टरांना विचारा आणि तीच बंद करा. नंतर खूप जणांना हा देखील प्रश्न असतो की त्यांना असं ते विचारतात आम्हाला की डॉक्टर साहेब, नेमका फरक किती दिवसात पडेल. सो सहसा एक ढोबळरित्या जर आपण बघितलं तर कुठल्याही मानसिक आजाराचा चांगला इफेक्ट यायला, म्हणजे ट्रीटमेंटचा चांगला इफेक्ट यायला सहसा 2-1 आठवडे तरी लागतात. 2-1 आठवड्याच्या नंतर त्या पेशंटला छान वाटायला लागतं. त्याचे ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात, त्याची एनर्जी लेवल्स वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कामावरचं फोकस वाढतं, त्याचं ओव्हरऑल पॉझिटिव्ह इमोशन्स त्याच्या बॉडीमध्ये यायला लागतात. सो हे सर्व गोष्टी जेव्हा व्हायला लागतात पेशंटला वाटतं की अरे चला आता आपण चांगले झालो आहोत. आणि मग ते म्हणतात की चला आपण प्रयोग करून बघू, 2 दिवस आपण गोळी घ्यायचीच नाही, काय होतं ते बघूया. सो असं करू नये मित्रांनो. ही फेज ही फर्स्ट स्टेप असते. चांगलं होणं आणि चांगलं वाटणं याच्यामध्ये फरक आहे. चांगलं वाटणं ही चांगलं होण्याची पहिली स्टेप आहे. सो या स्टेपला कन्सिस्टंट राहावं, स्टिक राहावं आणि ट्रीटमेंट कंटिन्यू करावी. जो काही कालावधी तुमचा ट्रीटमेंट ड्युरेशन आहे तेवढा पूर्ण तो ट्रीटमेंट ड्युरेशन त्या गोळ्या घ्यावा. डॉक्टर हळूहळू जसं जसं तुम्हाला बरं वाटायला लागेल ते स्वतःहून तुमच्या गोळ्या हळूहळू कमी करतील.
खूप जणांचा असा देखील प्रश्न असतो की डॉक्टर साहेब गोळ्या वगैरे तर ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय काय करू शकतो. सो फ्रेंड्स, गोळ्या व्यतिरिक्त हे सर्वांनाच लागू होतं ॲक्च्युली. गोळ्या व्यतिरिक्त आपण कमीत कमी 30 मिनटं रोज शारीरिक व्यायाम करायला हवा. आपल्या बॉडीला जेवढा सूट होतो, आपल्या शरीराला वयाला अनुरूप असा जेवढा सूट होईल तेवढा व्यायाम एक 30 मिनिट्स तरी करायला हवा. व्यायामाने काय होतं, ब्रेनमध्ये एन्डॉर्फिन्स सिक्रेट होतात. हे केमिकल असतं. सो हे केमिकल तुम्हाला ऑटोमॅटिकली छान फील करायला सुरुवात करतं आणि जेव्हा ट्रीटमेंटसोबत तुम्ही हे करता तर त्याचे आणखीन पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रेग्युलरली एक 10 ते 15 मिनटं ध्यानधारणा किंवा ज्याला आपण प्राणायाम म्हणतो ते करायला हवं. श्वासाच्या व्यायामांनी ब्रेन आणि माइंड दोन्ही शांत होतात आणि ब्रेनचा कंट्रोल वाढतो, स्टेबिलिटी वाढते. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची व्यसने टाळावीत, हे करू नये. आणि गोळ्या औषधींसोबत सर्वात महत्त्वाचं आहे की समुपदेशन करावं, ज्याला आपण काउन्सिलिंग सेशन्स म्हणतो, ते देखील घ्यायला हवे. त्या काउन्सिलिंग सेशन्समधनं तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कसं करतो, जीवनशैलीत बदल काय करणं अपेक्षित आहे, ते काउन्सिलर्स तुम्हाला सांगतील. आणि ते जर तुम्ही केलं तर तुमची रिकव्हरीची जी फेज आहे ती आणखीन फास्ट होईल. सो गोळ्या औषधींसोबत जे पेशंट ह्या सगळ्या गोष्टी करतात त्यांची रिकव्हरी लवकर होते. काही जणांना अशी शंका असते की बाबा या गोळ्या तर ठीक आहेत, आम्हाला चांगलं वाटतं, पण आम्हाला जर काही दुखलं फुकलं, सर्दी झाली, ताप आला किंवा काही कंबर दुखली तर आम्ही इतर गोळ्या घ्याव्यात का. सो मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आजकालच्या ज्या मानसिक आजाराच्या ट्रीटमेंट आहेत त्या बऱ्यापैकी सेफ आहेत. त्याच्यासोबत तुम्ही कुठल्याही प्रकारची गोळी, औषधे, इंजेक्शन्स, सलाईन हे सेफली घेऊ शकता. बस तुम्ही काय करायला हवं की तुमचे जे कोणी फॅमिली डॉक्टर आहेत, ट्रीटिंग डॉक्टर आहेत दुसऱ्या आजाराचे, त्यांना तुम्ही हे दाखवणं अपेक्षित असतं की आम्हाला या सर्व गोळ्या सुरू आहेत. आणि हे दाखवल्यावर निश्चितच ते त्याप्रमाणे डोस ॲडजस्ट करून देतील आणि तुम्ही सेफली दोन्ही प्रकारच्या गोळ्या सुरू ठेवू शकता. आणि शेवटची आणि महत्त्वाची शंका खूप जणांच्या मनात असते, ज्यामुळे बरेच जण गोळ्या बंद देखील करतात, ती म्हणजे की आम्हाला या गोळ्यांची सवय लागेल का. सो मित्रांनो, मानसिक आजारांच्या गोळ्यांपेक्षा झोपेच्या गोळ्यांची सवय सहसा लागत असते. आणि असं म्हणतात की झोपेच्या गोळ्या जरी आपण घेत असू तरी एक साधारण महिनाभरच्या वर ते नको घ्यायला. महिन्याभरापर्यंत घेतलं तर त्याची सवय लागत नाही. महिन्याभरापेक्षा जास्त जर तुम्ही घ्याल तर त्याची सवय डेफिनेटली लागू शकते. आणि जरी ती लागली तरी ती तोडता देखील येते. पण मग तुम्हाला हे सर्व गोष्टी तुमच्या डॉक्टरांशी शेअर करणं, त्यांना सांगणं, तुमचे कन्सर्न्स त्यांच्याशी शेअर करणं हे अपेक्षित असतं. आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंटमध्ये डोसेस ॲडजस्टमेंट्स केले जातात आणि पेशंटला त्याचा फायदा देखील होतो आणि ते लवकर रिकवर होतात. धन्यवाद मित्रांनो.